हॅलो हाय फ्रेंड्स, मी रुही स्वागत करते रुहीज किचनमध्ये। आज तुमच्याकडे एक सुंदर रेसिपी शेअर करणार होते। आज नवनित्याला टिफिनसाठी काहीतरी वेगळं पाहिजे होतं, म्हणून मी आज त्यांच्यासाठी इन्स्टंट रवा ढोकळा केला होता। खूप झटपट होणारी रेसिपी असल्यामुळे करायला सोपी आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे। त्यामुळे रेसिपी तुम्ही नक्की बघा, कारण तुमच्याबरोबर ही आज इन्स्टंट रवा ढोकळ्याची रेसिपी मी शेअर करते। तुम्हाला जर आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि सोबत बेल आयकन पण दाबा, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा। करूया आपल्या इन्स्टंट रवा ढोकळ्याला सुरुवात। इथे एका भांड्यामध्ये मी मेजरिंग कपचं 1.5 कप ताक घेतलेलं आहे। जर ताक घ्यायचं नसेल तर अर्धा दही आणि अर्ध पाणी असं तुम्ही वेगवेगळं घेतलं तरी सुद्धा चालेल, पण त्यापेक्षा मी इथे ताक घेतलेलं आहे। ताक जर आंबटसर असेल तर अजून छान। त्याच्यामध्ये मी मेजरिंग कपचा 1 कप रवा टाकून घेतलेला आहे। रवा हा बारीक वापरलेला आहे। जर जाड रवा असेल तर तुम्ही थोडासा तो मिक्सरला फिरवून घेतला तर बरं होईल। आणि हे सगळं आपण व्यवस्थित ताकामध्ये रवा तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया आधी। आणि जरी हा इन्स्टंट ढोकळा असला तरी सुद्धा आपल्याला 10 मिनिटं तो रवा ताकामध्ये फुलवायचा आहे, त्याच्यामुळे 10 मिनिटं ही थोडी जातीलच। तिथपर्यंत आपण बाकीची तयारी सुद्धा करून घ्यायची आहे। आता रवा आपण ताकामध्ये छानपैकी मिक्स केलाय। आता चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। मीठ चवीनुसार टाकून घेतलेलं आहे आपण। परत एकदा आपण ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आणि आता आपण एक झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी आपला रवा हा साईडला असंच ठेवून देऊया छानपैकी फुलण्यासाठी। आता आपण बाकीची तयारीला सुरुवात करूया। आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा शिजवायचा आहे तर आपण त्यासाठी असं एक भांडं घेतलंय, त्याच्यात थोडं पाणी टाकलंय की त्याच्यामध्ये अशी रिंग बुडेल एवढंच पाणी घ्यायचंय, जास्त नाही। आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एकदम मंद आचेवरती ते गरम करायला ठेवायचं आहे पाणी, कारण जेव्हा आपल्याला ढोकळा शिजवायचा असेल तेव्हा ते पाणी गरम असलेलं आधी म्हणजे चांगलं असतं, कारण का नंतर मग तेवढा आपला वेळ जात नाही। आणि आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा सेट करायचा आहे त्या भांड्याला असं पहिलं पूर्ण तेल लावून घ्यायचं। जसा केकचा टीन माझ्याकडे होता तो मी यूज केलेला आहे। तुमच्याकडे असा केकचा टीन नसेल तर तुम्ही एक स्टीलची ताटली, त्याला साईडनी कडा असलेली किंवा डबा वगैरे स्टीलचा घेतला तरी सुद्धा चालेल, अशा पद्धतीने। आणि त्याला सगळीकडनं व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे। अशी आपण पूर्व तयारी केलेली आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये एक छोटासा असं स्पायसीनेस येण्यासाठी थोडासा ठेचा करायचा, त्यामुळे एक छोटंसं आल्याचा तुकडा घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे। मिरची अशी मोठी होती म्हणून एकच घेतलेली आहे। ढोकळ्यानुसार आपल्याला हे एवढं मेजरमेंट भरपूर आहे। आता आपण हे छानपैकी ठेचून आपला ठेचा तयार करून घ्यायचा आहे की जो आपल्याला पुढे ढोकळ्याच्या बॅटरमध्ये यूज करायचा आहे। आता 10 मिनिटं झालेली आहेत। आपला रवा छानपैकी फुललाय की नाही आपण एकदा चेक करून घेऊया। हे बघा, रवा मस्तपैकी ताकामध्ये फुललेला आहे, खूप मस्तपैकी। मगाचपेक्षा बघा, तुम्ही बघू शकता मगाशी किती पातळ होतं आणि आता कसं घट्टसर झालेलं आहे ते। आपण मीठ पण टाकून झालेलं आहे। आता आपण जो ठेचा बनवलेला होता तो ठेचा आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। ह्याने खूप सुंदर टेस्ट येते ढोकळ्याला, त्याच्यामुळे अजिबात हा स्किप करू नका, खूप छान चव येते। आता आपण त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे। तेल हे नक्की टाकायचं म्हणजे ढोकळा आपला असं घट्ट घट्ट होत नाही, छान सॉफ्ट असा होतो, त्याच्यामुळे तेल अगदी न चुकता टाकायचं आहे। आणि सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। ते पूर्ण आपला ठेचा आणि तेल त्या बॅटरमध्ये पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे। आणि आता आपण ढोकळा आपला फुलवण्यासाठी, आता आपण इन्स्टंट ढोकळा करतोय त्यामुळे आपण फुलवण्यासाठी इथे असा इनोचा वापर करणार आहे। आता इनोचं 1 पॅकेट एवढ्या बॅटरसाठी बरोबर आहे, ते टाकून आता आपण छानपैकी ते मिक्स करून घेऊया। आता इनो बॅटरमध्ये गेल्यानंतर आपल्या ढोकळ्याचं पिठाचं टेक्स्चर आहे ते पण बघा लगेच चेंज होतं, जर असं एकदम फुललेला असा तो ढोकळा तयार होतोय। बॅटर सगळं बघा असं लगेच फुललेला आहे। अशा पद्धतीने आता आपला सगळा बॅटर तयार झालेला आहे। आता आपण मगाशी जे तेल लावून भांडं ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपण आता सगळं हे काढून घेऊया। एकीकडे आपला गॅस चालूच आहे, पाणी गरम करायला ठेवलेलंच आहे आपण।
आता बघा पाणी छानपैकी गरम झालेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये ढोकळा सेट करायला ठेवूया. अशी सगळी तयारी असेल ना पटकन तर आपला ढोकळा पटकन होतो. आणि कधीही पाणी गरम झाल्याशिवाय ढोकळा त्याच्यात ठेवायचा नाही, कारण का पाणी पहिलं गरम व्हायला वेळ जातो, मग ढोकळा शिजायला वेळ जातो आणि अशा ह्याच्यामध्ये ढोकळा आपला फुलत नाही, तो बसतो, घट्टसर होतो. त्याच्यामुळे पाणी नक्की आधी गरम करायला ठेवायचं. आणि साधारण 15 मिनटं आता आपल्याला असाच ढोकळा छानपैकी शिजायला ठेवायचा आहे. आता 15 मिनटानंतर मस्तपैकी आपला ढोकळा तयार झालेला आहे. आपण एकदा चेक करूया सगळीकडनं की ढोकळा आपला छानपैकी तयार झाला आहे की नाही ते. त्यामुळे असा सुरीने तो चेक करायचा. सुरी आपली प्लेन पूर्ण क्लीन अशी बाहेर आली म्हणजे आपला ढोकळा हा तयार झालेला आहे. आता आपण ढोकळा काढून पूर्ण तो गार करून घेऊया. गार झाल्यानंतर तो व्यवस्थित आपल्याला कटिंग वगैरे करता येऊ शकतो. त्याच्यामुळे ढोकळा मी इथे गार करायला ठेवलेला आहे आणि त्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. आधी ढोकळा साईडने असं कटिंग करून घेऊया. आणि फोडणीसाठी इथे मी तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरा मोहरी आणि लाल आपली सुकी मिरची असते ती छोटी छोटी तुकडे करून फोडणीची तयारी करायला सुरुवात केलेली आहे. तिथपर्यंत त्या ढोकळा मी कटिंग करून घेते. साईडने आधी पूर्ण कट करून घेतलेला आहे. आता आपण त्याचे असे तुकडे करून घेऊया. थोडासा अजून गरम असल्यामुळे मी हळूहळू करते. आणि अशा पद्धतीने आपण कटिंग करून ढोकळा तयार ठेवलेला आहे. म्हणजे फोडणी देताना तेल छानपैकी आतपर्यंत असं जातं. आता आपला ढोकळा छान गार झालेला आहे, कटिंग करून झालेला आहे. आता आपण त्याला फोडणी द्यायची आहे. सुंदरपैकी एकदम टेस्टी असा आपला इन्स्टंट रवा ढोकळा हा तयार झालेला आहे. नव्या नित्याचा तर खूपच फेवरेट असा हा ढोकळा आहे आणि त्याच्याबरोबर ग्रीन चटणी मी दिलेली आहे. त्याच्यामुळे हा इन्स्टंट रवा ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. माझ्या मुलींनी तर आज टिफिन एकदम पक्का संपवलेला असणार आहे. त्याच्या तुम्हाला हा आवडतो की नाही हे तुम्ही बनवून मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि अशा पद्धतीच्या ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तीही कमेंट्स करा. टेस्ट कशी वाटली तीही कमेंट्स करा. तुम्ही तयार करा आणि असंच सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. रोहीज किचन 22 सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.